नमस्कार. मराठी साहित्याची परीक्षा अगदी तोंडावर आलीये, हो ना? आणि तयारी कशी करायची हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला असेल. पण काही काळजी करू नका. आज आपण थेट प्रश्नपत्रिकाच समोर ठेवणार आहोत आणि त्यातूनच परीक्षेची तयारी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, ही आहे आपल्या समोरची प्रश्नपत्रिका. आता होतं काय की आपला अभ्यास तर झालेला असतो, पण परीक्षेत उत्तरं नेमकी कशी लिहायची हेच कळत नाही आणि मग आपले गुण कमी होतात. म्हणूनच आज आपण फक्त अभ्यास नाही तर उत्तरं लिहिण्याची कला शिकणार आहोत. बरं, मग मनात प्रश्न येतात की सुरुवात नक्की कुठून करायची? कुठल्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा? आणि हो, उत्तर किती मोठं लिहायचं? हे प्रश्न तर नेहमीचेच आहेत. चला, आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत शोधूया. आज आपण काय काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेऊ. त्यानंतर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स आहेतच. चला तर मग पहिला टप्पा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्याचं विश्लेषण. हे समजून घेतल्याशिवाय वेळेचं नियोजन करणं अवघड आहे, नाही का? इथे बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अगदी स्पष्ट आहे. पहिला प्रश्न लघुत्तरी 8 गुणांसाठी आणि दुसरा दीर्घोत्तरी तब्बल 12 गुणांसाठी. यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की दीर्घोत्तरी प्रश्नांना जास्त वजन आहे, म्हणजे आपल्याला वेळेचं नियोजन करताना या प्रश्नांसाठी जास्त वेळ बाजूला ठेवावा लागेल आणि उत्तरंसुद्धा सविस्तर लिहावी लागतील. याउलट लघुत्तरी प्रश्नांमध्ये आपलं उत्तर अगदी नेमकं आणि मुद्देसूद असायला हवं. ठीक आहे, स्वरूप तर कळालं. आता आपण वळूया लघुत्तरी प्रश्नांकडे. बघूया की यांची अचूक उत्तरं कशी लिहायची. चला, पहिला प्रश्न घेऊया. प्रश्न आहे, नाटकास संमिश्र कला का म्हणतात? आता हा प्रश्न दिसायला खूप सोपा वाटतो, बरोबर? पण फक्त 2 गुणांसाठी उत्तर लिहायचं म्हणजे मांडणी अगदी अचूक असायला हवी. बघूया कशी करायची. उत्तर लिहिण्याआधी एक विचार करूया. परीक्षकाला या प्रश्नातून काय हवंय? त्यांना फक्त हे बघायचंय की आपल्याला नाटक म्हणजे केवळ संवाद नाहीत, तर अनेक कलांचा एक सुंदर संगम आहे हे कळलं आहे की नाही? तर मग उत्तर असं असायला हवं, मुद्देसूद. सगळ्यात आधी सांगा की नाटकात नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा अनेक कलांचा समावेश असतो. मग दुसरा मुद्दा सांगा की नेपथ्य, संगीत आणि लाइटिंग म्हणजे प्रकाश योजना या सगळ्यामुळे नाटक किती प्रभावी होतं. आणि शेवटी निष्कर्ष की या सगळ्या कला एकत्र येतात आणि एक परिपूर्ण अनुभव तयार करतात. म्हणूनच नाटक ही एक संमिश्र कला आहे. बघा किती सोपं आहे. चला, आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, नाटक या साहित्य प्रकाराचे 2 विशेष लिहा. परत 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला, सादरीकरणाची कला. म्हणजे काय? तर नाटक हे फक्त वाचायचं नसतं, ते सादर करायचं असतं, रंगमंचावर दाखवायचं असतं. आणि दुसरा शब्द आहे प्रयोगनिष्ठ स्वरूप. याचा अर्थ असा की नाटकाची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा ते रंगमंचावर सादर होतं. लेखक, कलाकार आणि प्रेक्षक हे सगळे एकत्र येतात तेव्हाच नाटक पूर्ण होतं. हे 2 मुद्दे लिहिले की पूर्ण गुण मिळालेच म्हणून समजा. बरं, लघुत्तरी प्रश्न तर झाले. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, दीर्घोत्तरी प्रश्न. तब्बल 12 गुण. इथेच खरी कसोटी लागते आणि इथेच गुण वाढवण्याची मोठी संधी असते. चला बघूया की याचं उत्तर कसं लिहायचं. दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी आपण एक उदाहरण घेऊया. प्रश्न आहे, प्रेमा तुझा रंग कसा या नाटकाचे स्वरूप आणि विशेष लिहा. आता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. 12 गुणांच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना 3 टप्पे महत्त्वाचे आहेत. पहिला, प्रस्तावना. दुसरा, मुख्य विवेचन. आणि तिसरा, समारोप. प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिणार आहोत याची एक झलक द्यायची. मुख्य विवेचनात सगळ्या मुद्द्यांवर उदाहरणांसहित सविस्तर लिहायचं. आणि समारोपामध्ये आपल्या उत्तराचा एक छानसा शेवाट करायचा. ही रचना वापरलीत ना तर गुण मिळवणं खूप सोपं होतं. प्रस्तावना कशी करायची? तर ती एकदम प्रभावी असली पाहिजे, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण असं लिहू शकतो की वसंत कानेटकरांचं प्रेमा तुझा रंग कसा हे एक विनोदी म्हणजे सुखात्मिका प्रकारचं सामाजिक नाटक आहे आणि त्या 2 पुढ्यांमधील प्रेमाच्या कल्पनांमधला संघर्ष विनोदी पद्धतीनं दाखवलाय. बघा, पहिल्या 2 ओळीतच आपण नाटकाचा प्रकार आणि विषय दोन्ही स्पष्ट केलं. यामुळे तपासणाऱ्यावर खूप चांगली छाप पडते. प्रस्तावना झाली. आता येतो उत्तराचा गाभा म्हणजे मुख्य विवेचन. यामध्ये आपण नाटकाचं स्वरूप म्हणजे ते विनोदी आहे, विडंबनात्मक आहे हे सांगायचं. मग पाथचित्रण म्हणजे प्राध्यापक बळवंत आणि बब्बडसारखी पात्र कशी वेगवेगळ्या पिढ्यांचं प्रतिनिधित्व करतात ते लिहायचं. आणि हो, संवाद. नाटकातील संवाद कसे चटपटीत आणि खुमासदार आहेत हे सांगायला विसरू नका.
सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक मुद्द्याला नाटकातलं एखादं उदाहरण नक्की द्या. आणि आता शेवटचा टप्पा, समारोप. उत्तर फक्त संपवायचं नाहीये, तर त्याचा एक दमदार शेवट करायचा आहे. आपण असं म्हणू शकतो की प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक फक्त हसवत नाही, तर पिढ्यांमधील संघर्षावर मार्मिकपणे भाष्य करतं. आणि म्हणूनच मराठी नाट्य परंपरेत त्याचं एक महत्त्वाचं स्थान आहे. असा समारोप केल्यावर उत्तराला एक वेगळंच वजन येतं. चला तर मग, आत्तापर्यंत आपण उत्तरं कशी लिहायची ते पाहिलं. आता परीक्षेला जाताना लक्षात ठेवण्यासारख्या काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना बघूया. या सूचना पाळल्या तर आपले गुण नक्कीच वाढतील. शेवटी या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचा. त्यात काय विचारलंय ते आधी नीट समजून घ्या. 2. उत्तर नेहमी मुद्देसूद लिहा, विशेषतः मोठे प्रश्न. 3. वेळेचं नियोजन, हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 4. आपलं अक्षर सुवाच्य म्हणजे वाचायला सोपं असू द्या. या अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्यामुळे निकालात खूप मोठा फरक पडतो. तर मग ह्या तयारीनंतर परीक्षेसाठी सज्ज आहात ना? मला खात्री आहे की ह्या विश्लेषणामुळे परीक्षेची तयारी करायला नक्कीच मदत झाली असेल. आता फक्त एकच गोष्ट करायची आहे, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जायचं. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.